बातमी आहे जालन्यातून। जालन्यामध्ये एका पीएसआयने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। जालन्यात ही घटना घडली आहे। पीएसआय पठाडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। या आत्महत्येचं कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत कृष्णा केंडे आहेत। कृष्णा, नेमकं काय कारण आहे, काय प्रकार घडलाय? विलास पीएसआय पठाडे हे रात्री कंट्रोल रूमला ड्युटीला होते आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या एका सहकार्याला फोन केला की माझी मनस्थिती ठीक नाही, मला घ्यायला ये। आणि दुसरीकडे कंट्रोल रूमच्या बाजूलाच काही वेळ चालले आणि त्यांनी स्वतःचं जे रिव्हॉल्वर आहे त्यातनं त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे। त्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे आणि त्यांची जी सुसाईड नोट देखील मिळाल्याची माहिती मिळते आहे आणि त्यातनी साधारण जी माहिती मिळते की त्यांच्यावरती एक चुकीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं या ठिकाणी त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। मात्र पीएसआय सारख्या अधिकाऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ यावी ही मोठं दुर्दैव मानावं लागेल, कारण की ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं त्यांच्यावरच अशा प्रकारे कायद्याचे गुन्हे खोटे दाखल झाल्याचं त्यांचं मत होतं आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। आणि या सगळ्यामध्ये जर पाहिलं आपण तर काही दिवसांपूर्वी जालन्याचं ते आमदाराचं प्रकरण असेल आणि त्यानंतर आता हे दुसरं सुसाईड प्रकरण असेल, त्यामुळे जालन्यातल्या पोलिसांवर नेमका दबाव कुठला आहे किंवा कशा पद्धतीने तिथे काम होतं यावरती प्रश्नचिन्ह मात्र या सगळ्या घटनेनंतर निर्माण होतंय। विलास, खरंय। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा जालन्यातली ही धक्कादायक बातमी, पीएसआयने स्वतः आत्महत्या केली। यानंतर उडत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा बातम्या सुपरफास्टमधून। मराठा समाजाचे प्रश्न गेल्या 2 वर्षात उद्भवले नाही तर वर्षानुवर्षे ते प्रलंबित आहेत। त्यामुळे मराठा समाजाचा आक्रोश आहे। आघाडी सरकारनं 15 वर्षात प्रश्न सोडवले नाहीत असं म्हणत मराठा मोर्चावरून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला टोला लगावलाय। मराठा समाजाच्या राज्यभरातील मोर्चानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सह्याद्री वाहिनीला जाहीर मुलाखत दिली। त्यावेळी ते बोलत होते। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, मात्र आघाडी सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाचं राजकारण केलं असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला। आपण जर बघितलं तर प्रस्थापित नेत्यांना त्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा दिली जात नाहीये ना। त्यांना सांगितलं होतं तुम्ही मागे उभे राहा, त्यांची भाषणं त्या ठिकाणी होत नाहीयेत। याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये ज्या लोकांना अनेक वर्षाचा अन्याय झाला, आवाज नव्हता, अशी सगळी मंडळी याच्यामध्ये पुढे आलेली आहे। जातीय सलोखा टिकवणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे। म्हणजे मराठा समाजाने मोर्चा काढायचा, मग त्यानंतर दलित समाजाने सांगायचं की आता आम्ही मोर्चा काढू। मला असं वाटतं की असं करणं योग्य नाही। आज मराठा समाजाचे मोर्चे या ठिकाणी निघतायत, ते शांतपणे निघतायत, ते कोणाच्या जातीच्या विरोधात नाही। मराठा समाजाकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। मात्र मराठा समाजाच्या आक्रोशासाठी रामदास आठवलेंनी सैराट चित्रपटाला जबाबदार धरलंय। जातीच्या पलीकडे जाऊन तरुण संघटित होत असल्याचं चित्र सैराटमध्ये दाखवलंय आणि त्याचाच राग मराठा समाजाच्या मनात खदखदत असल्याची टीका आठवलेंनी केली आहे। ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी मराठा मोर्चाचा घाट घातला जात असल्याचा आरोपही आठवलेंनी केला। सैराटचा राग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण सैराट चित्रपट अत्यंत चांगला चित्रपट आहे। महाराष्ट्राची मान उंचावणारा अशा पद्धतीचा चित्रपट आहे, परंतु त्या ठिकाणी असे खून केले जातात असं नाही फसवून। पण त्या संबंधामध्ये मला वाटतं की तोही राग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अॅट्रॉसिटी कायदा हा दलितांना दिलेलं कवच कुंडल आहे, त्यामुळे हा संरक्षण कायदा रद्द करण्याची मागणी करणं चुकीचं असल्याचं मत ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केलंय। तसंच कायद्याचा दुरुपयोग होतो की नाही हे तपासण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेला आहे आणि जर दुरुपयोग होत असेल तर तो थांबवण्यासाठी सरकारनं उपाययोजना कराव्यात असंही जाधव म्हणाले। काही राजकीय मंडळी मराठा आणि दलित समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचा हा प्रयत्न दोन्ही समाजांनी हाणून पाडला पाहिजे असंही त्यांनी मत व्यक्त केलं। हे कवच कुंडल बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दलितांना दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रमाणात अॅट्रॉसिटीज ऍक्ट हा रद्द होता कामा नये अशी माझी ठाम भूमिका आहे। न्याय यंत्रणेच्या मते
जर त्याचा या अॅट्रॉसिटीज ॲक्टचा दुरुपयोग होत असेल तर त्यामध्ये काही बदल संभवतात आणि ते बदल करून घ्यायला संसद समर्थ आहे. हे बदल संसदेच्या माध्यमातून होणार आहेत, हे मोर्चांच्या माध्यमातून हे बदल होणार नाही आहेत. अंतिमतः ते बदल जर करायचे असतील आणि हे ठरवणार कोण, तर हे न्याय यंत्रणेने सांगितलं पाहिजे. मराठा समाजाचे मोर्चे आत्मसन्मानासाठी असून त्यामुळे कोणत्याही विशिष्ट समाजाने स्वतःला असुरक्षित समजण्याची गरज नाही, असं मत भय्यूजी महाराज यांनी व्यक्त केलंय. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असलेल्यानं मराठा समाज अस्वस्थ आहे असंही ते म्हणाले. पण नुसते मोर्चे काढून भागणार नाही, तर सरकारशी चर्चा करून मागण्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणंही आवश्यक असल्याचं मत त्यांनी मांडलं. कोणाच्याही विरोधात मोर्चे नाही, कुठल्या जाती समाजाच्या विरोधात नाही आहे, सरकाराच्या विरोधात नाही. मी स्पष्टपणे सांगतोय, फक्त असं आहे की व्यथा सांगण्यासाठी एक समाजामध्ये जी खतखत आहे ती एकदाची बाहेर निघून जायला पाहिजे, ती बाहेर यायला पाहिजे. पण माझी एक इच्छा आहे की हे कॉन्स्टिट्यूशनच्या रूपात यायला पाहिजे. म्हणजे मराठा समाजाचं एक कॉन्स्टिट्यूशन असायला पाहिजे, त्या कॉन्स्टिट्यूशनच्या रूपात यायला पाहिजे. म्हणजे मराठा समाजाचे संविधानाच्या रूपात यायला पाहिजे की आमच्या ह्या अडचणी आहे आणि त्या अडचणींना जे आहे ही आमची सूचना आहे आणि त्याच्या आधारावर सरकाराशी डायलॉग केलं तर म्हणजेच तर तुम्ही त्याच्यानंतर ठरवा ना की मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. राज्यात पोलिसांवरील हल्ले अजिबात थांबताना दिसत नाहीयेत. नागपुरात दरोड्यानं वाहतूक पोलिसांवर हल्ला केला. यात हेड कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे गंभीर जखमी झालेत. बारंगे 27 वर्षांचा आरोपी सूर्यकांत व्यासला मद्य तपासणीसाठी घेऊन जात होते. त्याचवेळी व्यासनं बारंगेंना दुचाकीवरून खाली पाडलं आणि डोक्यात दगड मारला. तसंच हेल्मेटनंही मारहाण केली, ज्यात बारंगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. कच्च्या गाडीवर त्याला आरोपीला बसवल्यानंतर आम्ही सोबतच निघलो. मोहन पटेल गेटपर्यंत आम्ही सोबत आलो, पण तो कोणत्या दिशेने गेला हे मला माहीत नाही पडलं. म्हणून मी प्रकाशला फोन केला, बाबू कुठे आहे. तर तिथल्या एक कर्मचारी किंवा कोणतरी माणसानं फोन उचलला. फोन उचलल्यानंतर तो म्हणे तुमच्या कर्मचाऱ्याला मारपीट केला आहे, इथे ब्लड वगैरे निघला आहे. तसंच मी आपली गाडी घेतली आणि तिथं पोहोचलो तर हा प्रकाश बारंगे ब्लडनं पूर्ण भरलेला होता. यानंतर बातम्या पावसाच्या. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसानं मराठवाड्याचा पार कायापालट केलाय. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी या पाऊसधारांनी आनंदून गेलाय. गेल्या 3 दिवसात औरंगाबाद, लातूर, उस्मानाबादसह मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. तर नांदेडच्या शेवडी गावात अक्षरशः आभाळ कोसळलं. एवढा पाऊस या विभागानं कधीही पाहिला नव्हता. औरंगाबादेत सलग 2 दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालंय. लातूरवरही वरुणराजाची कृपा झाली आणि निलंग्यात मसलगा प्रकल्प 95% भरला. मराठवाड्याबरोबरच इकडे कोकणालाही परतीच्या पावसानं झोडपून काढलंय. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. काल कणकवली, लांजा, रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस बरसला. मोठ्या विश्रांतीनंतर कोसळणाऱ्या पावसामुळे भात पिकाला मोठा दिलासा मिळालाय. त्यामुळे कोकणातला बळीराजा सुखावलाय. भंडारा जिल्ह्यातल्या वरठी गावातील जिल्हा परिषदेच्या तलावाची पार फुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तलावातलं पाणी शेतात शिरल्यानं वरठी आणि आजूबाजूच्या गावाच्या शेतातली 200 एकरावरचं तांदळाचं पीक वाहून गेलंय. जिल्हा परिषदेच्या तलाव क्रमांक 2ची पार अचानक फुटल्यानं पाण्याचा फोट शेतात काम करणाऱ्या मजुरांनाही वाहत नेलं आणि त्यामुळे चांगलीच पळापळ झाली. याची माहिती लघु पाटबंधारे विभागाला देण्यात आली. अधिकारी येईपर्यंत 72 हेक्टर क्षमतेचा तलाव कोरडा झाला, तर 50 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान या तलावाच्या दुरुस्तीसाठी अनेकदा निधी मागितला होता, पण निधी उपलब्ध झाला नाही. वाशिम जिल्ह्यातल्या सारसी बोध 2 धरणाचा सांडवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की लवकरच तो थांबवला नाही तर अर्धा तलाव रिकामा होईल अशी भीती व्यक्त केली जाते. याबद्दल लघु पाटबंधारे विभागाला कळवूनही अद्याप काहीच उपाययोजना झाली नसल्याचं परिसरातील गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप आहे. 2009 पासून या धरणाचं बांधकाम सुरू आहे. 2015 मध्ये ते पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र अजूनही ते पूर्ण झाले नाहीये. दरम्यान
ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळेच हा सांडवा फुटल्याचा आरोप केला जातो. दमदार पावसानं बीडच्या परळी वीज केंद्राची धुरांडी पुन्हा एकदा पेटू लागली आहे. गेल्या वर्षी पकडलेला जो भीषण दुष्काळ होता त्या दुष्काळामुळे तब्बल 13 महिने हे वीज केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली होती. अखेर नाशिकमधील पावसानं जायकवाडी भरलं आणि पाणीपुरवठा पुन्हा एकदा सुरू झाल्यानं हे केंद्र कार्यान्वित झालंय. त्यामुळे राज्याच्या वीज निर्मितीत 1000 मेगावॅटची भर पडली आहे. कोळशापासून वीज निर्मिती करणारा हा मराठवाड्यातला एकमेव प्रकल्प आहे. 1 वर्ष जरी पाऊस पडला नाही तरी इथली विद्युत निर्मिती ठप्प होते. त्यामुळे या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होती आहे. गेली अनेक वर्ष भिजत घोंगड्यासारखा पडलेला पुणे शहराचा विकास आराखडा आपण 2 महिन्यात मार्गी लावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. काल ते पुण्यात क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यक्रमात बोलत होते. त्याचबरोबर डिसेंबर 2017 पर्यंत राज्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रादेशिक विकास आराखडा तयार करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. येत्या काळात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये पूर्ण वायफाय सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पर्यावरण विषयक परवानग्या आणि नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकारही महापालिकांना दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता बातमी आहे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांच्या सारवासारवीची. कुपोषणाबद्दल मी कुठलंही चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचा दावा विष्णू सावरा यांनी केलाय. कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सावरांच्या कथित वक्तव्याची दखल घेतल्यानंतर त्यांनी तातडीनं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. विशेष म्हणजे आपण बाहेरगावी दौऱ्यावर होतो. परत आल्यानंतर कुटुंबाचं सांत्वन करायला गेलो तेव्हा बाहेरच्या लोकांनी पीडित कुटुंबाला चिथावून दिल्याचा आरोप सावरांनी केला. मी आता राज्यपाल महोदयांनी याच्याबद्दल एक बैठक सुद्धा घेतली आणि या बैठकीमध्ये आम्ही आता आरोग्य विभाग, आदिवासी विभाग, महिला बाल विकास विभाग, विविध विभागांनी मिळून याच्यावर आम्ही आता 2 प्रकारची, एक तर पॉलिसी शासनाची आहे जी सुरळीत चालू असणं आणि अशा ठिकाणी जिथे वॉरफूटवर काही गोष्टी करण्याची गरज आहे तिथेही आम्ही करतो आहोत. जळगावमधील खडसेंचे कट्टर विरोधक आणि राज्यमंत्री असलेले सेनेचे नेते गुलाबराव पाटील पुन्हा एकदा खडसेंवर तोफ डागलेली आहे. त्यांनी खडसेंनी राजीनामा दिला की द्यावा लागला हे एकदा स्पष्ट करावं. त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. खडसेंना नेमकं काय सांगायचंय ते त्यांनी एकदा स्पष्ट करून टाकावं असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावलाय. सहकारी पक्षाचे मंत्रीच खडसेंवर टीका करत असताना विरोधी पक्षनेते विखे पाटील मात्र खडसेंची पाठराखण करताचं चित्र दिसत आहे. एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून हटवणं चुकीचं असल्याचं राधाकृष्ण विखेंचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री इतर भ्रष्ट मंत्र्यांवर कुठलीच कारवाई करत नाही, पण खडसेंवर केवळ आरोप झाले असताना त्यांना मंत्रिपदापासून दूर करण्यात आलं हा मुख्यमंत्र्यांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप विखेंनी केला. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला मुख्यमंत्र्यांनी जप्तीच्या कारवाईला हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणीत भर पडू शकते. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा कृपाशंकर यांच्यावर आरोप आहे. कुटुंबियांनी ज्ञात सोर्सपेक्षा 19.95% इतकी जास्त मालमत्ता जमवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. गणपती विसर्जनाच्या दिवशी सुरू झालेला पाऊस मुंबईत अजूनही बरसतोय. काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर आहे आणि या पावसानं शहरातल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईत कालपासून पावसाने हजेरी लावली होती, मात्र अजूनही पावसाची रिमझिम ही सुरूच आहे. काल विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसही सकाळी 6 वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली होती आणि दिवसभर हा पाऊस साधारण ये जा करत होता. मात्र अजूनही ही रिमझिम चालू आहे. साधारण आज पहाटेच्या सुमारास मुंबईमध्ये बराच पाऊस झाला. मुंबई शहरामध्ये साधारण 70 मिलीमीटर पाऊस झाला. मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये 43 तर मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही आहे अजूनपर्यंत आणि आज शनिवार असल्याने तो होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आज मुंबईकरांचा तितकासा खोळंबाई होणार नाही आहे. त्याच्यामुळे मुंबईकरांनी तितकी धास्ती घेण्याचं काही कारण नाही. त्यामुळे हा पाऊस दिवसभर असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन रुपेशसह प्रणिता मारणे, एबीपी माझा, मुंबई.
मुंबईबरोबरच तिकडे नवी मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते. रहदारीच्या वाशी पुलावर वाहनांच्या लांब रांगा पहाटे लागल्या होत्या. नवी मुंबईसह मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची संततधार रात्रपासून सुरू आहे आणि सध्या वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. साथीच्या रोगाने मुंबईला विळखा घातलेला असताना आता सेलिब्रिटींनाही त्याचा फटका बसू लागलाय. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलंय. याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी विद्याच्या जुहूच्या निवासस्थानी जाऊन पाहणी केली. तसंच इमारतीच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचं सांगितलं. विसर्जन मिरवणुकीच्या नावाखाली धांगडधिंगा घालणाऱ्या नाशकातील 36 गणेश मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मंडळाचे पदाधिकारी आणि डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गणेशोत्सवातील ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी पोलिसांकडून 55 ते 85 डेसिबल पर्यंतची आवाजाची मर्यादा घालून देण्यात आली होती. कारवाई केलेल्या मंडळांमध्ये अनेक राजकीय पक्षांशी संबंधित मंडळं देखील आहेत. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गणेशोत्सवानिमित्त सैराट फेम रिंकूला आमंत्रित केलं होतं. मात्र या कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेली वीज चोरी असल्याचं उघड झालेलं आहे. एवढंच नाही तर उघड्या तारेचा शॉक लागल्यामुळे एका तरुणाचा जीव जाता जाता वाचलाय. रिंकूला पाहण्यासाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. त्या गर्दीतल्या एका तरुणाचा प्रवाहित उघड्या तारेला स्पर्श झाला. विजेच्या धक्क्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात भरती केले गेले. मात्र सरसकट वीज चोरी करणाऱ्या प्रकाश गजभिये यांच्यावर किंवा त्यांच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कुठलाही गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाही आहे. केंद्रात आणि राज्यात मोठा गाजावाजा करत मेक इन इंडियाचा नारा देणाऱ्या भाजप सरकारनं सोलापूरमध्ये मात्र दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे जिल्ह्यातील तब्बल 500 कोटींचे प्रकल्प रखडले असून या विरोधात उद्योजकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. जिल्ह्यात पुनर्गठित केलेल्या माढो पक्षी अभयारण्याच्या तब्बल 400 चौरस किलोमीटर क्षेत्रावर इको सेन्सिटिव्ह झोन तयार करण्यात आला. त्यामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली ते MIDCत येऊ घातलेल्या सर्व प्रकल्पांना सध्या रेड सिग्नल देण्यात आला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडे याला कोल्हापूर सत्र न्यायालयानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 2009 मधील मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपी सारंग अकोलकर, प्रवीण निमकर आणि विनय पवार या तिघांशीही तावडेचा संपर्क असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात तावडेकडून महत्त्वाची माहिती मिळेल अशी पोलिसांना अपेक्षा होती. मात्र तावडेकडून पोलिसांना कोणतंही सहकार्य केलं जात नव्हतं. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनीच केली होती. 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिच्या चेहऱ्यावर वार करणाऱ्या नराधमाला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सचिन पाटील असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी नांदूर नाका परिसरात खेळत असताना आरोपीची तिच्यावर नजर पडली आणि आरोपीने 5 वर्षाच्या चिमुकलीला सार्वजनिक स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीची प्रकृती बिघडली असून उपचारासाठी तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.